जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट सुद्धा झाली आहे आणि त्यामध्ये सुमारे 500 हेक्टरवरच्या केळीचं नुकसान झालेलं आहे। रावेर शहरासह शहराच्या उत्तर आणि दक्षिण पट्ट्यात सुद्धा तुफान, वादळी आणि अवकाळी पावसासह गारपीट झाली आणि वादळी वाऱ्यामुळे रब्बीमधील उभ्या मक्याचं पिकासह केळी बाग जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळालं। या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतात। गारपीट जी झालेली आहे त्यामुळे केळीच्या बागा सगळ्या उमलून पडलेल्या आहेत आणि कशा प्रकारे या बागांचं नुकसान झालेलं आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। जळगाव मधली ही दृश्य आणि दुसरीकडे गारपीट जी झालेली आहे रावेर तालुक्यामध्ये, त्यामुळे सुद्धा पिकांचं मोठं नुकसान झालंय। आता हे जे सगळं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई करावी अशी मागणी आता शेतकरी करतात। आपण पाहिलं असेल की केळीचं नुकसान आणि हरभरा आहे, मका आहे, असे अनेक पिकांचं नुकसान वादळी वाऱ्यामुळे झालेलं आहे। तर त्वरित सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, कारण शेतकरी आधीच संकटात सापडला आहे आणि या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तर हे शेतकऱ्यांना त्वरित मदत शासनाने जाहीर करावी।